ओके, चला तर मग आपण वेगवेगळ्या तऱ्हेने याला अनालाइज करूयात. आपण ह्या मोशनकडे अगदी अजून डीप ऑब्झर्वेशन करूयात. बघा इथे टेबल याची मदत आपला होणार आहे. टेबल आणि ही जी बाजूला फिगर आहे त्याला आपण कम्पेअर करू. बघा काय दिसतंय, बाय कीपिंग अ कॉन्स्टंट अँगल काय केलाय आपण, कॉन्स्टंट ठेवलाय. इफ वी चेंज अ मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी वी कॅन ऑप्टेन डिफरंट रेंजेस. ओके, इथे काय ठेवलं आहे आपण, अँगल इज कॉन्स्टंट 45 डिग्री 45 डिग्री 45 डिग्री. म्हणजे आपल्याला जी रेंज मिळणार आहे ती कसली रेंज असते, इफ अँगल इज 45 डिग्री. येस, व्हेरी गुड आन्सर. इट इज अ मॅक्सिमम रेंज. ओके, वी ऑप्टेन मॅक्सिमम रेंज वेन अँगल थिटा इज 45 डिग्री. बघा आपण काय व्हॅरी केलं, आपण वेलॉसिटी व्हॅरी केलंय. बघा पहिल्यांदा किती घेतली, 30 मीटर पर सेकंद, नंतर 40 मीटर पर सेकंद अँड देन 50 मीटर पर सेकंद. म्हणजे आपण प्रोजेक्ट करतानाच, म्हणजे बॉडी किंवा बॉल प्रोजेक्टाईल सोडतानाच जर वेगवेगळ्या वेलॉसिटीने आपण प्रोजेक्ट केले तर वी गेट डिफरंट रिझल्ट. वी गेट डिफरंट एक्स अँड वाय कोऑर्डिनेट, वी गेट डिफरंट रेंजेस अँड डिफरंट मॅक्सिमम हाईट ऑल्सो. तेच इथं बघायचं आहे. बघा पहिली केस जी दिसते, आपण काय केलंय अगदी सोपं, 30 मीटर पर सेकंदनी या बॉलला आपण प्रोजेक्ट केलाय विथ द अँगल सेम. बघा एकच लाईन दाखवली इथे, विथ सेम अँगल. दॅट अँगल इज हियर 45 डिग्री. ओके, 45 डिग्री इज अँगल. जर 30 मीटर पर सेकंदनी प्रोजेक्ट केला तर आपल्याला मॅक्सिमम रेंज जी मिळते ती किती मिळते बघा, 91.8 मीटर. अँड अ मॅक्सिमम हाईट मीन्स दिस इज अ मॅक्सिमम हाईट ऑब्टेन्ड इज 22.5 मीटर. जर ती वेलॉसिटी वाढवली आपण 10 ने, सपोज 40 मीटर पर सेकंड, अँगल कीपिंग सेम, we get 163 meter is a range. This range is shown to you. Okay, this is range. And maximum height gain is nothing but 40 meter. And lastly, if you change again velocity, increase by 10 meter, 50 meter per second with keeping 45 degree angle, we get maximum range of 255 meter. And in this case also maximum height again increases 62.5. म्हणजे काय ऑब्झर्वेशन मिळते, जर आपण अँगल सेम ठेवला मीन्स हियर इट इज अ मॅक्सिमम रेंज वी आर कम्पेअरिंग, अँड इफ यू चेंज द वेलॉसिटी वी गेट डिफरंट रेंजेस अँड डिफरंट मॅक्सिमम हाईट. सिमिलरली समजा इनिशियल वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवली आपण. बघा वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवली आणि त्याचं एलिव्हेशन चेंज करत गेलो. एलिव्हेशन म्हणजे अँगल चेंज करत गेलो. बघा वेलॉसिटी इज कॉन्स्टंट 50 50 अँड 50 हियर, but angles are changing 15 degree, then 45 degree and then again 75 degree. काय मिळालं रिझल्ट, the range becomes 128 मीटर. बघा इथे दिसतंय अँगल 15 डिग्री ठेवलाय मी, तर इथून बॉडी अशी गेली, दॅट गिव्स अस रिझल्ट 120 मीटर. इफ 50 मीटर पर सेकंड it is keeping constant and angle is 45 degree, if angle is 45 degree then we get again this range as a this 255 meter and maximum height in this case is 62.5 meter. And if you again increase angle by this 75 degree we get 128 meter again. So this is a surprising point. Angle 15 आहे, रेंज 128 येते आणि 75 तरी पण रेंज 128 येते. म्हणजे याचा अर्थ हॉरिझॉन्टली जर 15 डिग्री ठेवला आणि 75 ठेवला तरी हॉरिझॉन्टली बॉडी तेवढीच डिस्प्लेस होती. तर ही एक स्पेशल केस आहे, आपण शिकणार आहोत. सध्या लक्षात ठेवा काय ऑब्झर्वेशन. आणि हाईट मात्र बघा पुन्हा वाढत चालली आहे. म्हणजे हाईटच्या बाबतीत जर ऑब्झर्व केला तुम्ही, अँगल इन्क्रीज केला मॅक्सिमम हाईट वाढणार आहे. 15 डिग्री होतं किती हाईट आहे, 8.37. दिस इज स्मॉल हाईट. 45 डिग्री आहे 62.5 दिस वन, अँड 116.6 वॉट एव्हर मीटर when angle is 75 degree. So if you change angle, maximum height surely it increases, and also if velocity increases that also height also increases. But बघा इथे मात्र रेंजच्या बाबतीमध्ये एक वेगळं सरप्राईज मिळालंय. 15 डिग्रीला आणि 75 डिग्रीला आपल्याला सेम रेंज मिळते. सो दिस इज अ स्पेशल केस जे आपण पुढे शिकणार आहोत. ओके, दिस इज ऑब्टेनिंग डिफरंट रेंजेस बाय व्हॅरिंग अँगल्स अँड कीपिंग द सेम इनिशियल वेलॉसिटी. थोडंसं याला आपण बघूयात आता हाऊ इट हॅपन्स. बघा ऑब्झर्व काय केलं होतं आपण,
की velocity 30 आहे and angle is 45 degree, then we get 91.8 meter. What is the maximum range? When speed increases by 10 meter per second, that becomes 40 meter per second, we get 160 meter range. And 50 meter per second, if you increase velocity, then we get a maximum range 255 meter and different height also. बघा छोटंसं ॲनिमेशन बघूयात म्हणजे थोडीशी फिलिंग येईल आपल्याला. ओके सी दिस. बघा हा काय झाला इथे गेला म्हणजे 91.8, ज्याची वेलॉसिटी किती होती ही बघा, ही जस्ट मॅच दीज कलर्स. यू इक्वल टू 30 मीटर पर सेकंड होतं. हा पिकॉक ब्ल्यू कलर दिसतोय तुम्हाला. वी गेट 91.8 मीटर ॲज अ. नाव व्हॉट हॅपन्स टू रेड? ओके सी, if velocity is 40 meter per second, we get this much of range, 163 meter. And finally, when speed increases by this, okay, blue line indicated by blue line, we get such ranges. Okay, so these are, so in this way this motion happens म्हणजे by keeping angle constant, we get different ranges if you increase initial velocities. So keep this line important. Okay, this is very important line. आता असं आपण बघूयात दुसऱ्या केसेसला आपण जाऊयात. बघा इथे काय केलं आपण, वेलॉसिटी किपिंग कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवली, पण अँगल आपण चेंज करत गेलो तर वी गेट अगेन डिफरंट रेंजेस इव्हन दो वी गेट डिफरंट हाईट्स ऑल्सो. आपण पाहिलं आता. जस्ट आपण थोडीशी फिलिंग घेऊया त्याची. दॅट इज सी दिस व्हॉट हॅपन्स. बघा हे वेन अँगल इज 15 डिग्री, हा बघा कसा पाथ ह्याचा पाथ असा थोडासा हॉरिझॉन्टलशी जवळ होता, हाईट मात्र खूप कमी गेन केली. त्यानंतर मग अँगल थोडासा वाढवला तर काय झालं बघा, 45 डिग्री वी गेट अँगल. वेन 45 डिग्री वी गेट 255 मीटर इज अ रेंज ऑफ दिस आणि वी ऑप्टेन इन प्रिव्हियस केस ऑल्सो. आणि जर बघा अँगल तुम्ही वाढवला, इलिव्हेशन वाढवलं, 75 डिग्री केलं तर व्हॉट हॅपन्स, सो दिस बिकम्स, म्हणजे याला जी हाईट गेन केली दिसते तुम्हाला इथे, दिस हाईट इज मॅक्सिमम हाईट जी गेन केली इथे बघा, दॅट विल बी अ ग्रेटर कम्पेअर टू. पण एक ऑब्झर्वेशन करा, वी गेट हिअर 120 मीटर 28 मीटर रेंज ॲज अ सेम व्हॅल्यू. ओके, सो दिस इज इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट लाईक दिस. बघा हे पुन्हा एकदा. सो वी गेट दिस हाईट अँड अगेन मॅक्सिमम हाईट बट रेंज विल बी सेम, रेंज विल बी सेम. ओके, बघा ह्या आपण दोन गोष्टी केल्या इथे. पहिल्या केसमध्ये काय केलं आपण, बाय कीपिंग अँगल कॉन्स्टंट we have changed velocities, we get different ranges and different heights. या केसमध्ये काय केलं आपण, बाय कीपिंग velocity constant but angle is changing, we get again different ranges and maximum height also. But one observation is there, a spatial angle combination 15 degree and 75 degree. या कॉम्बिनेशनला मात्र काय आपलं ऑब्झर्व झालं की रेंज विल बी सेम, हाईट विल बी डिफरंट बट रेंज विल बी अ सेम. बघूयात काय होतं. अँड मॅथमॅटिकली वी कॅन सी ऑल्सो सच केसेस. बघा आता ती स्पेशल केस आपण स्टडी करूयात. इट कॅन बी ऑब्झर्वड इन प्रोजेक्टाईल मोशन फ्रॉम ग्राउंड टू ग्राउंड, म्हणजे सेम लेवल केसमध्ये कीपिंग सेम स्पीड्स वी कॅन ऑप्टेन डिफरंट हाईट्स अँड टाइम ऑफ फ्लाइट्स ऑल्सो डिफरंट फॉर इक्वल रेंज इफ अँगल ऑफ प्रोजेक्शन्स आर थीटा अँड 90 मायनस थीटा. तर बघा आत्ता पुन्हा ॲनालिसिस पॉईंट आहे. आत्ता मगाच्या केसमध्ये काय होतं, पहिला जो अँगल होता आपण तो किती घेतला होता, 15 डिग्री. अँड दुसरा जो अँगल आला होता तो किती आला होता, 75 डिग्री. इफ यू टेक डिफरन्स ऑफ दीज टू और ॲडिशन ऑफ दीज टू, दॅट गिव्ज अ 90 डिग्री. वन अँगल इज 15 डिग्री, अदर अँगल बिकम्स, बघा म्हणजे जेव्हा हे θ1 थीटा येते तेव्हा θ2 काय येते, दिस थीटा मायनस θ1, नथिंग बट, और यू कॅन से लाईक दिस, थोड्याशा वेगळ्या भाषेत बघू आपण, 90 मायनस थीटा. ओके, 90 मायनस थीटा. हा 15 आहे तर हा किती आला, 90 मायनस 15, दॅट विल बी अ 75 डिग्री. हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, हे फक्त 15 आणि 75 ला लागू आहे का, नाही. एनी कॉम्बिनेशन विच गिव्ज द ॲडिशन 90 डिग्री, दॅट कॉम्बिनेशन गिव्ज अ सेम रिझल्ट. काय सेम रिझल्ट, बघा तुम्ही जर ह्या फिगरकडे नीट बघितलं तर मला लगेच लक्षात येईल की इथे वेलॉसिटी यू आणि इथे वेलॉसिटी काय, दॅट विल बी अ यू. म्हणजे वेलॉसिटी आपण तीच ठेवली आहे पण अँगल्समध्ये चेंज केला. म्हणजे एक अँगल आपण काय घेतला, थीटा डिग्री,
आणि दुसरा अँगल मात्र काय घेतला 90 मायनस थिटा, जस्ट लाईक अ 15 and 75 or any combination 30-60 is also a suitable combination for this. काय ऑब्झर्व झालंय, काय वेगळं दिसतंय तुम्हाला इथे, हाईट विल बी डिफरंट. बघा याची मॅक्सिमम हाईट आणि याची जर मॅक्सिमम हाईट बघितली दॅट विल बी द डिफरंट. म्हणजे या केसमध्ये आपण जर बघितलात तर या केसमध्ये एच डॅश जे ऑब्झर्व होते आपल्याला दॅट विल बी ग्रेटर दॅन एच. इवन टी डॅश इज ऑल्सो ग्रेटर दॅन टी हिअर, बट यू विल बी सेम. आणि काय सेम, दॅट इज अ इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन इज रेंज विल बी सेम. आर इक्वल टू आर डॅश वी कॅन ऑब्झर्व. बघा याला थोडंसं एक छोटंसं मॅथमॅटिकल आपण सपोर्ट देऊ शकतो. बघा काय म्हणू शकतो आपण, नॉर्मली रेंज इज व्हॉट, रेंज इज नॉर्मल इक्वेशन काय असतं रेंजचं, यू स्क्वेअर साईन 2 थीटा डिवायडेड बाय जी. यू नो नाव. बघा हा रेंजचा फॉर्म्युला आपल्या आता लक्षात आलेला आहे. सो ॲट अँगल एनी थीटा वी गेट दिस फॉर्म्युला यू स्क्वेअर साईन 2 थीटा अपॉन जी. बरं समजा ही केव्हा आहे, वेन 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 थीटा इज इक्वल टू this angle theta is equal to a theta. Okay, but what happens when this angle becomes sine of 2 theta, that will be a 90 minus theta. म्हणजे जेव्हा अँगल काय होईल 90 मायनस थीटा होईल, जेव्हा अँगल 90 मायनस थीटा बाय जी. म्हणजे मी इथे ठेवतो थीटा विल बी थीटा डॅश म्हणा. ओके, 90 minus theta. So I can put here basic formula as a u square sines 290 minus theta by g. What we get, r equal to u square sine. You can multiply 2. In mathematics it is allowed. 180 minus what? 180 minus we get 2 theta by as it is a g. पण थोडंसं ऑब्झर्व करा, साइन पाय मायनस थीटा इज बेसिकली अ ट्रिग्नोमेट्रिकल. पुन्हा रिव्हिजन, पुन्हा मॅथ आलं बघा. पाय मायनस थीटा, पाय इज नथिंग बट 180 इज ऑलवेज इक्वल टू अ साइन थीटा. बघा मी तुम्हाला रिकॉल करून देतो. 180 मायनस थीटा साइन 180 मायनस थीटा, इफ यू डिवाइड 180 by 90 we get even and sine remains sine. And this pi minus theta lies in which quadrant? Yes, very good, second quadrant where sine is positive. Therefore sin pi minus theta becomes a sin theta. So sin 180 minus theta becomes what? Sin 180 आणि पाय मध्ये कन्फ्युजन कारण नाही, 180 and pi are same. So we get here what? Sin 2 theta. म्हणजे काय मिळालं मला, u square sin 2 theta by g. आता थोडासा विचार करा की पहिल्या केसमध्ये याला समजा आपण आर डॅश म्हणूयात, चला सोयीसाठी आपण आर डॅश म्हणूयात. तर हा आर काय येतोय, आर इक्वल टू यू स्क्वेअर साईन 2 थीटा अपॉन जी. आणि हे आर डॅश जे काढलंय आपण आत्ता दॅट विल बी अ यू स्क्वेअर साईन 2 थीटा अपॉन जी. नो डिफरन्स, विल बी सेम. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही अशी कंडिशन ठेवाल, बघा 15 आणि 75 ठेवा असं काही सांगितलं का, नाही आहे. 30-60 कॉम्बिनेशन पॉसिबल, 10-80 combination possible, any combination which gives the addition of these two angles equal to 90 degree. If you decide one angle theta, then other angle will be 90 minus theta to satisfy which condition? A same range, same velocity, different height and different time of flight. Remember, same height, not same height, different height, different time of flight, same initial velocity of projection and same range. Underline this, same range is important. To get same range with equal velocities, angle should be, one angle should be a theta, other becomes 90 minus theta. म्हणून आत्ता आपण मगाशी जी प्रॉब्लेम केला त्यामध्ये 15 डिग्री यूज केला तर 128 रेंज आली. and if you use 75 degree again we get a same range. So this is a case. आणि या केसवरती बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्स आलेले आहेत. ओके, so note down this. Okay, let us solve this. A stone is to be thrown so as to cover a horizontal distance of 3 meter anyhow. If the velocity of the projectile is 7 meter per second, the angle at which it must be thrown and largest possible horizontal distance, that is with 7 meter per second. बघा सिच्युएशन काय, किती वेलॉसिटी आपण यूज केली इथे, u इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी 7 मीटर पर सेकंड.
and we want range as a 3 meter. Okay, म्हणजे बघा आता एक सिच्युएशन जर आपण इथे काढली, this is a starting point suppose, and this is a projectile motion like this, a smooth parabola, point of strike, point of projection, having some velocity that is given 7 meter per second. Angle now not known, but it has some angle, so gaining maximum height and then falling on the ground. बघा आता पर्पज काय इथे 3 meter range is provided to you. Okay, so this range is provided 3 meter. This range is 3 meter. This range is 3 meter. Angle at which it must be thrown. दोन अँगल पॉसिबल आहेत. दोन अँगल पॉसिबल आहेत. येस, आन्सर इज येस. दोन अँगल पॉसिबल आहेत. पण आता कशी बघूयात आपण. लेट अस स्टार्ट विथ अ फॉर्म्युला ऑफ रेंज. बघा, रेंज इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थीटा बाय जी. ओके, बाय जी. काय काढायचं आपल्याला इथं. रेंज इज गिवन टू यू, आर इज ऑल्सो, वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट अँगल हिअर. म्हणून काय होणार आहे, साइन बघा 2 थीटा इज इक्वल टू आर इंटू जी divided by u square. Okay, so what we get, sine 2 theta is equal to, range is given to 3, let us take this is a 10 and velocity is a 7 square. कधी कधी इथं 9.8 घेणं पण योग्य राहते. बघा बघा मी असं का सांगतोय, कारण काही काही वेळी काय होतं, कॅल्क्युलेशन असे असतात. जसं इथं बघा 7 स्क्वेअर काय येतं, येस 49, अँड 10 च्या ऐवजी 9.8 घेतलात, so 9.8 and this is a 4.9, so having the ratio of 2 in that way. म्हणून कधी कधी 9.8 घेणं हे योग्य असतं. सो ॲज पर दॅट, ओके आपण 10 घेतलंय, सो वी आर गेटिंग हिअर साइन 2 थीटा कॅल्क्युलेशन. साइन 2 थीटा calculation gives us 30 by 49. 30 by 49, 15, if you multiply with 7 and all, 7, 7. So we get approximately here 0.6. Okay, 0.6. मग आपलं काय करायचं आहे, 2 theta काढायचं आहे. 2 theta should be a sine inverse of 0.6. No doubt in this. Okay, no doubt in this. Sine inverse of 0.6 we get. बट व्हॉट इज हाऊ टू गेट साइन इनवर्स. बघा मी तुम्हाला मागं टॅन इनवर्सचा जेव्हा प्रसंग आला होता तेव्हा मी एक टेबल शेअर केला होता. बघा इथे तसाच एक टेबल मी तुमचे शेअर करतोय. रिमेंबर दीज अ स्टँडर्ड व्हॅल्यूज, त्याच्यापेक्षा फार वर द्यायची गरज नाही आपल्याला. वेन साइन थिटा इज 0, इफ यू थिटा इज साइन इनवर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर 0 इज 0. साइन इनवर्स ऑफ 0.5 इज अ 30 डिग्री. साइन इनवर्स ऑफ 0.75 इज अ 48.5. and sine inverse of 1 is nothing but 90 degree. आणि जर तुम्ही sine inverse of 1.5 or more than 1 घ्यायला गेलात, that is an impossible value. Okay, it is not possible in sine case. In case of tan it is possible. ओके, मग आता पण कसा अंदाज काढायचा. हे बघा 0.5 जेव्हा आन्सर आहे, म्हणजे हे जे आन्सर आहे 0.5, वी गेट अँगल एज 30 डिग्री, अँड वेन इट इज 0.75 वी गेट 48.5. सो व्हॉट वी आर हॅव्हिंग हिअर 0.6, दॅट इज कॉल्ड इंटरपोलेशन बेसिकली. पण आता तुम्हाला मी फार डिटेलमध्ये इंटरपोलेशन शिकवणार नाही आहे, पण लक्षात घ्या 0.5ला जर 30 असेल, इज अ यूज ऑफ कॉमन सेन्स. 0.75ला 48.5, देन 0.6 विल बी, येस व्हेरी गुड आन्सर, 0.6 will be between 30 and 48.5, and that answer in this case is near about standard angle, that is 37. But we want theta here, that will be 37 divided by 2, and that is 18.5 degree. बघा तुमचा एक अँगल 3 मीटर रेंज देण्यासाठी किती आला, 18.5. अदर अँगल शुड बी, if this theta is 18.5 degree, call it theta 1, then another angle should be 90 minus theta 1, and that will be a 71.5 degree. याचा अर्थ काय, याचा अर्थ हा आहे बघा, जर समजा याला आपण 18.5 डिग्री अँगल म्हटलात, तर बघा 17.5 जरी अँगल घेतला तरी वी गेट अ सेम रेंज हिअर.
with this velocity, but this angle now it is 71.5 degree. So for 18.5 degree and 70.5 degree we get a same range, that is 3 meter. So our answer is 18.5 and 71.5, both are answer correct. Both gives us same result 3 meter. But height will be different, time will be different, velocity same, range also here we get same. नंतर काय विचारलं त्यांनी, लार्जेस्ट हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढा. आता लार्जेस्ट हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आर मॅक्स काढायचं आहे आपल्याला. आर मॅक्स, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर आर मॅक्स, यू स्क्वेअर बाय, yes, tell me, u square upon g. Yes, very good. So you having the u, that is 7 square 49 by 98, 49.98, and divided by this 10 gives a 5 meter. So maximum range is a 5 meter. बघा इथे याच फिगरमध्ये मला हे मॅक्सिमम रेंज काढायचं म्हणलं तर कसं काढणार मी. बघा अँगल 18.5 आणि 17च्या मध्ये आहे ना. सो लाईक दिस. बघा हे मॅक्सिमम रेंज मला इथं मिळालं, and that maximum range is 5 meter. That is equal to 5 meter with angle 45 degree. So in between 18.5 and 17.5, this is a position and this is a maximum displacement. बघा horizontal displacement. आता displacement wordला इथं घाबरायचं आहे का आपल्याला, नाही आहे, because horizontal displacement आहे ना हे. This is the initial position and this is the final position. So this is called a displacement. सो हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट मात्र 0 झाले, लक्षात घ्या. या केसमध्ये व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे, बिकॉज पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक ॲट द सेम लेवल. देर इज नो एनी व्हर्टिकल डिफरन्स बिटवीन दीज टू. दॅट्स वाय व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट इज 0, बट हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इज 5 मीटर. म्हणजेच आपला मॅक्सिमम रेंज काढायची होती. ओके, सो दिस अनदर इंटरेस्टिंग केस. Okay, two projectiles are projected at angles theta and pi by 2 minus theta, that is nothing but 90 minus theta, to the horizontal respectively with same speed 20 meter per second. बघा स्पीड तर दिली आपल्याला 20 meter per second, that is 20 meter per second is a given data, and angles are theta pi by 2 minus theta. One of them rises 10 meter higher than the other, so it is mentioning about the height. Find the angles of projection. So we want to calculate angles of projection. बघा आता ही सिच्युएशन जी आहे, बघा मी अशी आधी काढली होती. दिस इज अ सिच्युएशन, गिवन सिच्युएशन इज दिस, बरोबर आहे. मागचीच फिगर पुन्हा दिसते आपल्याला. काय दिसतं इथे बघा, थीटा 1 इज प्रोजेक्टेड विथ अँगल थीटा इन दिस रेड पाथ, आणि अदर बघा ह्या ब्लू पाथनी चाललाय 90 मायनस थीटा, दॅट विल द अँगल. पण आपण पाहिलंय की वेलॉसिटी, बाय कीपिंग सेम वेलॉसिटी वी कॅन ऑप्टेन अ सेम रेंज, बट टाइम ऑफ फ्लाइट अँड मॅक्सिमम हाईट विल बी डिफरंट. तर इथं काय सांगितलंय, एच समजा हा असेल तर याचा एच डॅश असेल तर हा डिफरन्सच दिलाय तुम्हाला, हा डिफरन्स प्रोव्हाइड केलाय. दॅट डिफरन्स इज बघा, वन ऑफ देम रायजेस 10 मीटर हायर दॅन अदर. So one of them means this is higher than this, means this is a 10 meter. So important data is what? We are having this data here, that is h dash minus h, and e is equal to 10 meter. Okay, h dash minus h is 10 meter, and this is a key equation to solve a problem in this case. That is a 10 meter. If you take h dash separately using velocity u, ही velocity सेम आहे की नाही दोघांना, 20 मीटर पर सेकंड इज सेम टू यू, ओनली अँगल्स आर डिफरंट, अँड इट इज क्लिअरली मेन्शन वन अँगल इज थीटा, अदर अँगल इज 90 मायनस थीटा. सो दॅट इज अ प्रॉब्लेम ऑफ स्पेशल केस. सो लेट अस सॉल्व इट. बघा एच डॅश मायनस एच इज इक्वल टू 10. ओके, सो 20 square is a common thing here, means you can take u square sine square theta by g, sine square theta by g, minus, okay, this is one of first. बघा त्याचा अँगल काय मात्र लक्षात घ्या, त्याचा 90 मायनस थीटा जर अँगल असेल तर यू हॅव टू चेंज इन दॅट वे. सो यू मस्ट टेक केअरफुल अबाउट दिस. हे बघा एच डॅश आहे ना, एच डॅशचा अँगल काय घेतला आपण, 90 मायनस थीटा अँगल घेतला याचा. सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर ऑफ 90 minus theta divided by g as usual from the formula, minus
u square sine square of theta by g is equal to how much? 10 is equal to 10. So see, sine square 90 minus theta. बघा sin 90 minus theta is a cos theta basically. जर आपण घेतलं या दोघांमधून कॉमन काय काढता येतं आपलं? u square by g कॉमन काढा. In bracket what you get? बघा sin 90 minus theta is a cos theta always. Okay, you can see table of sin theta cos theta, that is the same. So we get here what? Cos square theta minus sine square theta is equal to what? 10 is equal to 10. But remember, again trigonometry comes into play. Cos square theta minus sine square theta is always equal to a cos 2 theta. What I am telling, cos square theta minus sine square theta is always equal to cos 2 theta. आता तुम्ही म्हणाले असे नवीन नवीन फॉर्म्युले तुम्ही ऍड करत जाता, तर आम्ही किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे? बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत त्या डेली किटमध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज प्रोव्हाइड केलेत. सो रिमेंबर दॅट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज थोडेसे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, बिकॉज त्याच्याशिवाय आपलं हे शॉर्टकट नाही मिळणार आहे. त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं शक्य होणार नाही आहे. सो दॅट यू हॅव टू रिमेंबर. आता रिमेंबर म्हणजे काय? आपण डेली किट हे नेहमी लेक्चर होण्याच्या आधी किंवा नंतर एका फिक्स टाईममध्ये रीड केलं पाहिजे. सो दॅट डोंट नीड टू रिमेंबर. असं काही मुलं बघा मागं पुढं असं जात असे बाहेर करत असतात. सो डोंट डू लाईक दॅट. फक्त एकदा रीड करा, त्याला समजून घ्या, कीप इन माइंड. आपोआप माइंड आपल्याला काय करेल? त्याला लक्षात ठेवेल. अँड दॅट ऑटोमॅटिकली क्लिक वेन युअर प्रॉब्लेम अरायझेस. ओके, बघा यू स्क्वेअर. आता यू काय? 20 आहे ना, 20 स्क्वेअर. सो आय एम हिअर टेकिंग हिअर 20 स्क्वेअर. बघा 20 स्क्वेअर बाय 10 इन ब्रॅकेट तेच ठेवलं आपण, पण याला मी आता कन्वर्ट करतोय कॉस ऑफ 2 थीटा. मग अशी मी सांगितलं तुम्हाला दॅट बिकम्स 10. सो आफ्टर कॅल्क्युलेशन व्हॉट बिकम्स 20 स्क्वेअर इज अ 400 divided by this 100, that gives the another answer, and we are having here cos 2 theta. बघा पुन्हा ती सिच्युएशन अराइज होते आपल्याला इनवर्स काढण्याची, है ना. व्हॉट बिकम्स अ cos 2 theta? 20 square is a 400 by this particular 10. Okay, we get that. Velocity, how much it is? 20 square. That is 20. If you take common here, we get this value. ओके, तर छोटीशी गडबड केली आपण. इथं 2g पाहिजे ना, ॲज पर फॉर्म्युला इट इज 2g. ओके, रिमेंबर दिस 2g हिअर, डोंट फॉरगेट 2g. Here it becomes a 2 and 10. So what we get then? Cos 2 theta becomes equal to 1 by 2. Cos 2 theta becomes 1 by 2. कसं 1 by 2? बघा हे 20 आहे, 400 by 20 and again 10 means 10 into 10, 100 into 2, 200. 400 square by 200 is 2, आणि इकडे गेल्यावरती 1 by 2 होईल. and we want to calculate here 2 theta is nothing but cos inverse of 1 by 2. काय असतं 1 by 2? 0.5. so here we get here 0.5 cos theta असेल तेव्हा theta किती येतो? 60 degree. so we get 2 theta here 60 degree, but our required answer is what? Theta. so that theta becomes 30 degree. Okay, that theta becomes 30 degree. 30 degree. मग आता विचार करा, एक अँगल 30 डिग्री आहे तर दुसरा अँगल पाय बाय 2 मायनस थीटा आहे, दॅट विल बी 60 डिग्री. सो आवर फायनल आन्सर्स आर व्हॉट? सो आवर फायनल आन्सर्स आर नथिंग बट 30 डिग्री अँड 60 डिग्री. ओके, दिस इज अ बेस्ट कॉम्बिनेशन. 30 डिग्रीनी आपण प्रोजेक्ट केला, वेलॉसिटी 20 ठेवली, तर वी गेट अ सेम रेंज, दॅट इज आर. and if you project with this 60 degree, we get again same range r dash. so r becomes r dash here, and height difference is provided to 10 meter. बघा डेटा प्रोव्हाइड केला होता त्याच्यावरून आपण काढलं, but it is clearly a problem of having equal velocity to give a equal range but having different time of flight and maximum height. ओके, बघा आपण ह्या सगळ्या तिन्ही लेक्चर्समध्ये वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व केले. खरं तर ॲनालिसिस केलं आपण म्हणू याला. म्हणजे नाव यू आर एबल टू सॉल्व एनी ऑब्जेक्टिव्स. अँड रिमेंबर दिस टॅन इनवर्स, कॉस इनवर्स अँड साइन इनवर्स values. in short we can remember these values.
अँड इंटरपोलेशन जसं म्हटलं मी की मध्ये कुठतरी व्हॅल्यू असेल तर यू कॅन जज दॅट व्हॅल्यू अँड आफ्टर ऑल यू हॅव टू जज फ्रॉम द ऑब्जेक्टिव्स. तर त्याच्याने आपलं ते जज होऊ शकतं. ओके, लेट अस स्टॉप हिअर फॉर दिस एक्झाम्पल lecture.